देखो ना देखो ना देखो ना काय. नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे माझे मित्र जे इथे आलेत राईडसाठी. अजून एक मित्र आहे आणि अजून आला नाही नाही, तो येतोय. त्याला नाईट करून आलाय तो. मला चेहरा दाखवला, माझी जिम आणि जिनेस खूप फाटते, पण ठीक आहे. ह्या दोघांचे चेहरे बघा. तर हा मी मोठा व्लॉगर आहे, म्हणजे मोठा व्लॉगर बनायची इच्छा अशी व्यक्त झाली, प्रयत्न. पण पहिलाच मी माझी राईड जी आहे ना ती भाड्याच्या गाडीने करत आहे. ही ती भाड्याची गाडी म्हणजे माझ्यासाठी भाड्याची ना, आणि हा तो भाड्या भाड्याच्या गाडीने मी आज राईड करतोय. आज भाड्याची किलियन बनतोय. तर हा माझा चेहरा थोडा चांगला आहे. हलतो राईडला हा काय माहिती, अक्षय बोलल्या खोपोलीला जायचं आहे, तर खोपोलीला जायचं. हा समीर भाई. तर आता वाजलेत 7:47 आणि हा अजून ना आला आहे. भाई काय करतो माहीत नाही. राईड त्यांनी प्लॅन केली आहे. त्याचा रात्री जरा मूड झाला की राईडला जाऊ. सकाळी सगळे रेडी झालेत, अजून आला नाही. बघू, येईल तेव्हा मस्त 4 गोष्टी ऐकतील, छान सुंदर असे शब्द याच्या कानी पडतील. सगळेच लोक त्याची वाट बघतात, त्याच्या येण्याची वाट बघतात. येईलच लोक, तुम्हाला अपडेट दिलं आहे. A few moments later. त्याचप्रमाणे आमचा मित्र आलेला आहे खूप वेळानंतर. नवरा बनून आला आहे, सगळा लग्नात चालला. हा बघा आईच्या गावात कपडे पडत बघा. ओ येस बाबडी, हे बघ एक नंबर. भाई प्लॅनिंग ह्यानीच केली आणि हाच नाही आला. विचार करा, आईच्या गावात रे. पण मी एक मी नोटीस केलंय भाई, माझा हातबीत दिसतंय मित्रांनो. पहिला ब्लॉगर 10% सॉरी माफ ऐकलंय करा. त्याने. हे ऐक भाई, तू रुमाल घेतलाय का? आता आपल्याला घाम येतो. ह्यानी पण रुमाल घेतलाय, कारण की ह्याला घाम येतो, मला पण येतो. ह्यानी हा रुमाल काय घेतला? ह्याला कुठं जाऊन अंघोळ करायची एवढा तुम्ही स्वेटर घातलेले मग ते काय अंगाला गुंडाळणार आहे तू त्याच्याने? टोपी आहे काय ते? काय आहे काय? दाखव. अच्छा भाई विषय खोल. हाड आहे भाई. इज्जत मध्ये सॅन्टा आता जागा झालाय भाई. सांटा आता आलाय भाई, काळ्या टोपीवाला सांटा. चला तर आपली गाडी बिडी रेडी होते इथे. एक तास खाल्लाय फाकड्याने. अरे परत गेला घरी? अरे ह्याला काय राहते भाई? अरे जुलाब लागले जुलाब. काय मी डायपर करून आला यासाठी. निघू फटाफट जाऊ. हे थांबे, हे नॉन सेन्स लोक. फायनली हा आलाय आणि आम्ही निघतोय. तर स्टे ट्यून विथ अस. भेटू. हे झालं का? कट झाले, मला भीती होती. अजून काय हे आत्ता झालं मला बावळट. आता झालं ना. सिविक सेन्सच्या नावाला घोडा लावताना काका. पेट्रोल टाकायला आलो इथे आणि हे लोक पेट्रोल टाकतायत. मी काय दिसत का नाही? असं आहे का? हे लोक पेट्रोल टाकतायत आणि आम्ही थांबलोय. हीच ती जागा इथे सुद्धा माझी गाडी बंद पडलेली मजबूतमध्ये आणि चालू नव्हती झाली, त्यामुळे आम्हाला फ्रायडे कॅन्सल करावी. तर हे पेट्रोल पंप बघू शकता. याला रिपोर्टिंग करतो शकता करून बसलो मी पण. काय इच्छा गावात ये पेट्रोल टाकून येईल, आपण पुढची वार्ता करू. आता जो तुम्ही राईडचा शॉट बघितले, ती गाडी मी नाही चालवली किंवा मित्रांनी चालवली. ॲडजस्ट करा, थोडासा ॲडजस्ट करा. आपण
नेक्स्ट राईड माझ्या बाईकवर करू. थोडंसं ॲडजस्ट करा, होऊन जाईल. भाई सगळ्यांमध्ये मी एक गोष्ट विसरून गेलो, मी यांची ओळख करायची विसरून गेलो. हा आमचा अक्षय द शिंदे, समीर द गुरव आणि प्रशांत बदक. आणि हा आमचा ॲडव्हेंचर गाडी ही KTM आणि ही ॲक्टिवा ॲडव्हेंचर 5G. भेटू पुढे भेटू. आम्हाला जागा भेटली बसायला, आम्ही बसलोय आणि सगळे थकलेत खूप जास्त. कसं वाटलं भावा एवढ्या राईड मध्ये? तू राईड केलीस एवढी मोठी, कसं वाटलं? एवढी मोठी नाही बाबा, तुझ्यासाठी ती मोठी, तुझ्यासाठी मोठी, आमच्यासाठी नाही रे. कसं वाटलं तुला सांग? असं वाटलं सायकल चालवलं. ड्रीम डेस्टिनेशनला आलाय. ड्रीम डेस्टिनेशन आमचं अक्षय ड्रीम डेस्टिनेशन. अक्षय द प्रो रायडर. तुला कसं वाटलं भावा पहिल्यांदा गाडी 40ला 30ला पळवताना? माझी गाडी शिवाय घालवते मला, बोलते तूच आहेस का जो सप्तशृंगीला घेऊन गेलेला मला? जास्त बच्चन दिले आणि ठीक आहे. भूक लागले ना, जसा ऑर्डर आली तशी रप्पारप दणकवतं. आणि ही ह्याची आईला हात दिसला भजी. आपल्या कधी गेलं भावा? आपला देतोय की नाही भावा तो? हे कशी टेस्ट आहे? चांगली एवढं पण नाही बोलू शकत, पण ठीक आहे. चल ठीक आहे, खा आता. हे गे तेरा भजी काय मागवली तू भावा? तू काहीतरी वेगळं पाहिजे, मला कांदा भजी आवडते. मी वा, बदल आपण एवढी ओव्हर ऍक्टिंग करून सांगतोय खरं, पण आम्हाला वाटत नाही महिना झालं तरी टाकणार. टाकेल रे वा, इज्जत दो यार थोडा. हे टाकेल ह्याच्या व्लॉगिंग वर याचा एवढा विश्वास नाही जेवढा ह्याच्या आहे तेवढा विश्वास आहे. तिथे जेवढं बसलेत ना भाई, जेवढे पण एक तिघ जण, 1 2 3, त्या लोकांना खोटं पाडणार नाही. मी ब्लॉगिंगचा व्हिडिओ येणार. कॅमेरा चालू. सर मंडळी मिसळ खाऊन झालेली आहे आणि आम्ही बाहेर आलो आहे, निघायच्या तयारीमध्ये आहेत. ते लोक तिकडे गाडी काढत आहेत, मी इथे उभा आहे, पटेली मारतो आहे. चांगली होती मिसळ, चांगली होती. झकास मिसळ नाव बघा इथे, झकास मिसळ चांगली होती, खाल्ली व्यवस्थित होती. एवढं काय म्हणजे ठीक होती, म्हणजे तुम्ही खाऊ शकता असं काय हे नव्हतं. आता काय माहिती किती वेळ लागेल, अर्धा तास दाखवतो. इथून 19 किलोमीटर अजून पार करायचे आहेत. 19 किलोमीटर झालं की आम्ही पोहोचू तिकडे आणि तुम्हाला दाखवू. सो फायनली निघालो आम्ही नाश्ता करून. प्रथमेच्या पाऊण तासाच्या टाईमपास नंतर
फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे आणि ज्या कॅमेऱ्यामध्ये मी शूट करत होतो तो कॅमेरा हगला म्हणजे बंद पडलं, तर आम्ही आमच्या गाड्या पार्क केला आहे. हां कारण की मी एवढा ब्लॉक केला एक्साइटमध्ये आणि त्यांनी बंद झाले भाई. आणि आमचा अक्षय द प्रो रायडर हा इकडे आला आहे पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर. त्याची इच्छा आहे की त्याला कोणती गाडी घ्यायची आहे? हिमालयन घ्यायची आहे. पण भाई दिसतं तिकडे हिमालयन उभे त्याला हिमालयन घ्यायची आहे. पण भाई कधी हिमालयन काय होऊ दे, तो मोठा होऊन त्याने 1300 किंवा 1300 वरची म्हणजे BMW 1350 किंवा त्याच्यावरची जरी गाडी घेतली तरी हा भाऊ खोपोलीच्या किंवा पनवेलच्या पुढे जाणार नाही. पण ह्याचे स्वप्न काय, ह्याला मोठी गाडी पाहिजे. या गाडीवरतीच रडतो या. पण भाई गाडीने चांगले, गाडीने खूप सपोर्ट दिला, मस्त गाडी आहे. आम्ही लोकांनी या गाडीला लय पिदवली आहे, भारी मेन गोष्ट पाडतो. आणि बघू कसं वाटतं आतमध्ये. जर चष्मा लावले पटेली मारतोय मी, पण ठीक आहे, हा फक्त कवर आहे. आपण बॅक टू नॉर्मल. चलो आता बघूया आतमध्ये शूट करायला मिळतं की नाही. ठीक आहे, चलो बाय. आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, थोडं शांत वाटलं, बरं वाटलं आणि मजा आली. थोडं शांत वाटलं, जरा बसलो, जरा मन शांत केलं. आठवडाभर एवढी कामं करून हा रेस्ट हवा होता, तर राईड करून आम्हाला तो रेस्ट मिळाला आहे. आता बघू, चालू आहे गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊ, तिकडे जरा जाऊन येऊ. बघू आता किती वाजतील, की आता वाजलेत 11:30च्या आसपास झालेत, म्हणजे 11:30, 11:20 झालेत. आता इथून तिथे पोहोचायला 10 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 15-20 मिनटं लागतील. तिकडून मग आम्ही बघू कुठे जायचं पुढे. तिकडून घरी निघू. घरी जायला आम्हाला 1-2 वाजतील. आता माहीत नाही तिकडे लाईन किती असेल त्याच्यावरती. त्यांचं दर्शन असं व्यवस्थित झालं आहे. आता हे लोक काय करतात माहीत नाही. आले हे लोक आलेत. चला निघूया पुढे, बघू. स्टे ट्यून. नाईस ब्रो. तर मित्र हो, आपण आता थोडा प्लॅन चेंज होऊन गगनगिरी महाराज मठाच्या इथे पोचलो आहे. तर हा दिसतोय का ना माहीत नाही, पण बघा सुंदर असा मठ आहे. जर तुम्ही पावसाळ्याच्या दरम्यान जर इथे याल तर इथे मस्त अशी हिरवळ दिसते आणि त्यांच्या बाजूनीच एक झरा, एकदम नदी काय त्याला म्हणतात, ती वाहवत येते. छान दिसतं ते. जर तुम्ही कधी आलात तर नक्की या, पावसाळ्यात या, हे रिकमेंड करतो. पावसाळ्यात खूप छान दिसतं हा मठ. आणि त्याचप्रमाणे आमच्या मित्रांची गडबड इथे चालू आहे. आम्ही केजत होतो. कोणाला घ्यायचं होतं? तरी पण तेवढीच केली जाणार ना त्याच्यावरती. तू गडबड करू नका. इंजिन लावायला मला आहे ना, मी हायाबुसाचं इंजिन बघतो. आयामुया ॲक्टिवाला हायाबुसाचं इंजिन लावून आमचे अक्षय द रायडर हे जाणार आहे. त्याला त्यांनी हायाबुसाचं इंजिन लावू दे, नाहीतर कुठलं कावासाकीचं इंजिन लावू दे, कुठलंही लावू दे. पण हे भाई पनवेलच्या पुढे जाणार नाही. हा पनवेल किंवा खोपोलीच्या पुढे जाणार नाही कधी. काही हिरलं ह्या ना अक्षय, तू जाणार का पनवेलच्या पुढे? सांग. जाणार ना मी. इंजिन पाहिजे इथे ठेवणार. पाहिजे इथे इंजिन ठेवणार. 2 इंजिन म्हणजे ॲव्हरेज पण मिळायला पाहिजे ना बाबा. इथल्या इथं फिरायचं इंजिन वापरायचं. हा अजून एक सिक्रेट आहे, मी तुम्हाला सांगेल. दर्शन घेऊन चाललं की एक सिक्रेट सांगेल तुम्हाला. सध्या तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर बघा, मजा करा.
ते मोठे डोळे दाखव. काय नाही होत. तर आमचं दर्शन झालं आहे, मस्त मजा आली. थोडा लाईन होती, दरवर्षी आम्ही जातो थोडं लवकर जातो म्हणून आम्ही आमचं होतं मिळतं, पटकन मिळतं दर्शन आम्हाला. पण आम्हाला थोडं या टायमाला लेट झालं. थँक्स टू अक्षय दा शिंदे, पण चांगलं होतं. सकाळी लवकर उठलं पाहिजे लोकांनी आणि असं चांगलं असं दृश्य मिळालं पाहिजे. चायला चल 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 गाडी काढ. चायला ए छोटू गाडी निघाल. कधी पण हा जो माझा मित्र आहे अक्षय द रायडर, ह्याला जर तुम्ही कधी बघाल, हा नेहमी ह्याला घेऊन बसणार. का रिझन आहे, अक्षय हँडल पकड. तर ह्याला इथे महाराजा सीटसारखं हे मिळतं. फक्त प्रॉब्लेम असा आहे की लेफ्ट राईट मारताना हे पाय त्याला यायला, तर त्यांना बोललो मी तुझे पाय खांद्यावर ठेवून चाल, पण नाही, हे असंच आहे. ह्याला हाच हवा आहे मागे, कारण की पूर्ण त्याला महाराजा सीट भेटते बघा. तो व्यवस्थितरित्या असा बसू शकतो आणि पाय हात थकले की ते हात असे ठेवू शकतो. तर कोणाला पाहिजे क्रूज कंट्रोलचा मित्र असेल लंबू का अक्षय, याच्यावरती काय बोलाय तुला? पोक माझा ऍडजस्ट होतो ना. पोकेमॉन. चल काय गेमची पटण्याची इथे स्नेकचा गेम खेळायचा. अरे इथे तू चालू केलंस ना, इथे स्नेकचा गेम येतो. मग ते स्नेक ना नोकियामध्ये तसं होतं. 91 किलोमीटर चाललो ना बदल. 91 किलोमीटर चाललो ना. काय करतो तू? त्याला गेम खेळायचा त्यावरती. चला ये चल. असे हे आमचे मित्र परिवार. सुहाना मौसम और सुहानी ये धूप. मला चटके लागतात खूप आईच्या गावात. मजाक आहे क्या? चला 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 चला. भावाने जो मागे गाणं लावलं त्यांनी मला स्ट्राईक पडू नये हीच माझी इच्छा. पहिल्याच ब्लॉगमध्ये यूट्यूबने मला लगे इज्जत दिली. यूट्यूब मला ओ येस. गर्दी तर बघा, बाप रे, सगळा मुंबई वाटतं इथे आला आहे. सो फायनली आम्हाला रोड मिळाला आहे, म्हणजे हायवे मिळाला आहे. लय आतून फिरवला ना त्यांनी. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरच्या दिशा. याला कोण पळ यायला ना धीरत ना तिच्या यायला. असं काय नॅशनल हायवेवरती, नॅशनल हायवे आता यायला एवढी रिकामी गाड्याचे हॉर्न होतात. हे बघ काका बघ कुठल्या लाईन चालले. अरे घे साईडला, नॉन सेन्स. लोक पण गाडी अशी चालवतात ना एकदम हार्डमध्ये. मागचा बघ यायला ह्याला द्या. जमणार आहे का भाई, तुला जमणार आहे का? तू चाललंय ते बोलूया. कुठे गेले दोघं? वराडी मिसळ नाही जायचं. चेक करा कुठे काय मिळतं का. तर आम्ही आहे आता जेवणाच्या शोधात. आम्हाला खूप भूक लागली, म्हणजे सगळ्यांनाच भूक लागली. खूप लेट झालं आहे आम्हाला. फायनली आम्ही एक हॉटेल बघून आम्ही इथे आलो आहे. ह्यांनी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या आहे. हॅप्पी न्यू इयर व्हेज नॉनव्हेज. वाव. खूप शोधलं शेवटी आम्हाला एक हॉटेल मिळालंच. आम्ही आलो, बसलो आहे, वाट बघतो कधी जेवण येते. एवढा हा अक्षय जेवला आहे की त्याला एवढी टिश्यू यूज केलं की बाप रे बाप. टिश्यू बघा. टॅक्स पण सोडलं. तर जेवण आलं तर आम्ही जेवतो. जेवण झालं की तुम्हाला परत बाईकवरती भेटतो. बाय. त्याचप्रमाणे जेवण वगैरे झालं आहे. अरे हा स्टँड का ना वरती जाते. आणि आम्ही निघालो आमच्या परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे. लय ट्रॅफिक आहे भाई. हे रस्ता माहिती आहे ना? चले. मस्त पोट भरलं सगळ्यांचं. मजबूत जेवले सगळे.
आता मला असं वाटतंय ट्रॅफिक वगैरे मजबूत मिळणार आहे आम्हाला जाता जाता. ते सुसाट त्या रस्त्यावरून जाणार. आणि असं आहे की मी एकदा असं बोललेलो भाई, एक रिक्षावाला भेटलेला मला, बोललो त्याने एकदम अशा सांताक्रूजच्या लेफ्ट साइडने जिथे काम चालू आहे तिथून त्यांनी गाडी काढला. बोला भाई आपको तो लद्दाख जाना चाहिए, इतने कड़क किधर से भी आप गाड़ी निकाल लो ना, इजीली कौन सा भी आपको रोड आपको रुक नहीं सकता. तर ही आहे रिक्षावाल्यांची कहाणी. रिक्षावाले भाई एकदम प्रो आहे, त्यांना त्यांच्या मनावर माझ्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे. काही असो, पाणी तुफान, आंधी तुफान आणि ते समुद्राच्या काय असं सुनामी विनामी येऊ दे भाई, हे लोक थांबणार, हे लोक पॅसेंजर पोचवणार म्हणजे पोचवणारच. काही झालं तरी त्यांचे पॅसेंजर पोचलेच पाहिजे, हे त्यांना त्यांचं ध्येय असतं. सगळे प्रो रायडर घरी निघालेत आपापल्या घरी, त्यांची सुट्टी झालेली आहे. तर आज रविवार होता, सगळेच आपल्या घरातून बाहेर पडून राईडला गेलेले. आता सगळेच घरी चालले, त्यामुळे ट्रॅफिक तर होणारच. एवढी काय ट्रॅफिक नाही, व्यवस्थित आहे, फक्त जरा गाड्या लय पावसाळ्याने चालल्यात, लय बेकार चालल्यात. मागे पुढे काय बघत ना भाई, नुसता गाड्या इकडून तिकडून घुसत चालल्यात. रिक्षा तर रिक्षा आणि या गाड्या तर गाड्या यायला यांचे पकडून मारा की त्यांना. हे बघ आता कोण आहे हा, जा वाजा. कैसे जरा हम लोग शरीफ के हो गए पूरी दुनिया बेकार हो गई. क्या रे ये डायलॉग क्या रे तो, हम लोग शरीफ के हो गए पूरी दुनिया बदमाश हो गई, क्या डायलॉग है तो वहीच ना. हाँ देख ना सब लोग ओवरटेक करके जा रहे हैं, इनको जरा बता, वादा दे रहा है इनको वो रिकॉर्ड. चिप्पी हा आमचे मित्र दोघं मागे, त्यामुळे आम्हाला आरामात जावं लागतंय. आता सगळ्यांच्या कुलेवरती होणार. ते गाड्यांच्या कुलेवरती झाले की समजून जायचं की बाबा सिडवेकर आलं. थांब ना भावा, सगळे लोक क्रिकेट खेळायला गेलेले. चला हा भाई, सगळे लोक क्रिकेट खेळायला जातात. त्याच्याला मी अजून मला आठवत नाही बॅट किती वर्ष आधी पकडलेली आहे. आता घंटा क्रिकेट खेळायला, आता बॉलच दिसणार नाही मला. आंध्री कोशिंबीर माझी त्याला अशा कोंबड्या पकडण्यामध्ये भेटले. त्या लोक बोलते चला नव्हे, माहीत नाही तर तुम्हाला कॅमेरा कसा दिसतोय, पण ॲडजस्ट करा माझ्यासाठी प्लीज. माझे नम्र विनंती तुम्हाला. ओ हायला एवढं ऊन लागतंय पण जाणवत नाही ॲक्च्युली या गाडीवरती, कारण की कोटबीट घातलं, मी पण घातलं आहे, या मागच्यानी पण घातलं आहे, मग जाणवत नाही. कारण काय थंडावा थोडा आहे, पण ठीक आहे, चालत आहे. आमचे मित्र पण आम्हाला थोडीच स्पीडला टक्कर देऊन येत आहेत. गोवाला जायचं आहे, गोवा 544 किलोमीटर. पण द्यावा लागतो काय, कधी कधी ड्रायव्हर लोक अँटिक असतात बाबा, कधी घुसवतील आणि कधी आम्हाला फडशा वाढतील करता येत नाही. डायरेक्ट गुलांटी उडवेल माझी, डायरेक्ट बोनेटवरती. और अंकल कैसे हो आईला, हवान जायचा गपचूप पुढे जायचं. आला तर आपण उतरून चव्हाण ठेवू शकतो, केव्हा हवान वाजवलेलं मी कळलं का तुला, पटेल ठेवू शकतो. पण असं डायरेक्ट गेलं तर आपला चमट पडायची. चला जास्त फालतू जोक करतोय मी, पण ठीक आहे, ॲडजस्ट करा मला. त्या आयला पहिलाच एवढा ब्लॉग बनवला, एवढा मोठा, त्याच्या आयला 1 तासाचा ब्लॉग आहे. यायला मा मित्र बोलतो भाई तू सिरीज टाक 1 तासाची. बोलतो स्ट्रेंजर थिंग नंतर तुझी सिरीज व्हायरल होऊन जाईल. आईच्या गावात हे बी सही बोला काय, पण विचार करावा लागेल. सिरीज टाकावं लदाख नाही, आपण असं
लडाख तर लय मोठी गोष्ट आहे. अशा मोठ्या मोठ्या राईडला जाऊ तेव्हा आपण अशी सिरीज म्हणून टाकू, एक पार्ट 1 पार्ट 2. नको बस बस परत सगळं काढावं लागेल, जरा कंटाळा ना मला. तर घेतो तरी पण पाणी भाई. पाणी पिरून आपण आपला प्रवास परत चालू करूया. पप्पा पप्पू बापू होतोय त्याच्या आईला इथं बोलायत ना. हा माईक ना तोंडात घुसलाय. गाणं सॉरी गाडी बोलतोय. ट्रिप आपली रिझ्यूम करू. आईच्या गावात हे मस्त आहे यार. कोण फास्टमध्ये असेल त्याला पहिला खड्डे दाखवा, म्हणजे काय भेंडी कोणी फास्टमध्ये गाडी पळवणार नाही, तिथं थांबेल. यायला फालतूगिरी नसते. किती ॲडव्हेंचर गाडी असली तरी पण खड्डे लागले की बोचा आपट टाकतात. बघितलं आवाज आला की नाही, तुम्हाला एक्झाम्पल दिला बाई, अजून काय नाही. एवढीच लायकी आहे, थोडी एवढीच पळू शकतो, कारण की ट्रॅफिक आहे आणि खड्डे खूप आहेत भाई. असं नाही पळू शकत. बरं वाटलं थोडं इथे रेव करायला. जास्त मोहमाया करू नये मित्रांनो, थोडकं करावं माझ्या गावी बस, चिल मध्ये एकदम. कारण की माहित नाही भाई कुठली गाडी कधी राईट मध्ये घुसल, लेफ्ट मध्ये घुसल तिच्या आणि आपला फरशा पाडेल. त्यापेक्षा गाडी इज्जतमध्ये चालवा, सावकाश चालवा, सुखरूपपणे चालवा. थोडं अंडरस्टँडिंग घ्यायचं त्या गाडी चालवताना. बस थोडी पटेली मारून दाखवली तुम्हाला मी, पण तरी पण इज्जत दो इज्जत लो, दॅट्स इट, एकदम फायनल. आणि हाच तो एअरपोर्ट. काय मस्त बनवलं यार, बघ ना, फुल सुसाट. क्या बात आहे, क्या बात आहे. हे लोक सगळं ट्रॅफिक करून उभेत का आता एअरपोर्ट बघायला. यांच्या आयुष्यात कधी याने एअरपोर्ट बघितलं नाही. हे नंबर अँटिक अँटिक लोक आहे. इथं काय आता काय विंग पॉइंट करणार आहे बघ. याला मस्त आहे, पण दिसतो मस्त. आत्ताशी एक पण फ्लाईट दिसत नाही. हायला आता इथे एक करावं लागेल एअरपोर्ट पॉइंट. लोक येतील तिच्या आयला, मग इथे लोक आले की बाय फेरीवाले येतील. मज्जा मज्जा आईच्या गावाच्या. खालून जायचं वरून जायचं, खालून तर वरून जायचं, सांगा खालून जायचं. वरून आपल्या मांजरने, आपला वाईट मांजरने आपला रस्ता कापला म्हणून खालून चालला, वरून जाणार होता. ओ जांभळी चड्डी, जांभळी चड्डी, जांभळी चड्डीवाला भाई विशाल खूप हार्ड करतो भाई लय स्पीड मध्ये गेला. जांभळी चड्डी नाथ तुळा. गाडीला फ्लॅप असतो ना बरं.
बदक गाणं बोल रे, मला झोप यायला लागले. बदक हे बदक गाणं बोल ना, गाणं. हा बघितलं ऐकलं आहे आपण झोपतो. आता जसं सिंगल लोक झोपायला लागलं तर काय होईल, आयुष्य बरं झालं माझं. आणि या म्हणतात तू व्लॉग करायला चालू कर, काय व्लॉग चालू करू जायला. फायनली आम्ही आमच्या घराजवळ पोचलेलो आहे. हे मगापासून मी बोलतोय पण आता रिअली मी पोचलोय. आणि इथे माझा स्पेशल पॅच येतोय तो म्हणजे अरे नाही रे काढला ते जायला पोपट झाला. सॉरी मित्रांनो, मला पोपट झालेला आहे. त्याला खोकल्याने हऱ्याने आणले. मागे कोण आहे रे? हो इज्जत आहे, हिमालयनला इज्जत आहे. पण आपली गाडी पण हाड आहे ना बच्ची. बोले तो अंगार नाही तो भंगार. भाई हा सगळा रिस्की ब्रिज आहे. कधी पण चढताना ना कधी पण पळू नका, आरामात जावा. कारण कुठली गाडी कधी राईट मारते कधी लेफ्ट मारते. रिक्षावालेले आराम करत ते कधी लेफ्ट टाकतील कधी राईट टाकली तुम्हाला पण कळणार नाही. मागे बघा आणि चालवा गाडी. खूप जणांचे इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत म्हणून सांगतो. भावनेच्या भरात वाहू नका आणि इज्जतमध्ये गाडी चालवा. इज्जतमध्ये एकदम इज्जतमध्ये. इज्जत दोघे तो इज्जत मिलेगा वहाँ है. तुझ्या आईला तुझ्या हायरा पळणं म्हणजे हैराण नाही रे तिच्या. ए पटपट चला रे. ह्याच्यापेक्षा अजून एक काहीतरी हवं होतं जो आपण कनेक्ट करू शकत होतो. त्याला एकच आहे, फुल भरलेला असतं जायला. दिवस म्हणजे कधीही जावा, दिवस रात्र संध्याकाळ दुपार हा तुम्हाला भरलेलाच भेटणार. काय तर प्लेसच तशी आहे ना, एकुलते एक प्लेस हे जोडतं. फायनली आम्ही पोचलो. एवढी मोठी राईड करून आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे. तर काय बोलतो, तर इथे सगळ्यांचे चेहरे बघा मी थकलेत. बटू अरे आवर काल अक्षय पोचवलं त्या घरी. मम्मीला बोल आलं म्हणून. ए आई लाजतोय पोरगा. बोल समीरने गाडी चालवली. चलो आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये काय मज्जा करायची ती बघू. अजून काय ठरवलं नाही, कुठं जायचं माहीत नाही, पण नक्की भेटू. चलो बाय. बघ आयलाय गो लाग करण्याचा आग लाग करण ग चाललं मी खपोलीला. तन दा 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 तन दा 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 दा.